एका राखीने श्रीकृष्णांना वचनात बांधलं आणि दुसऱ्या राखीने भगवान विष्णूंना वैकुंठात परत आणलं। पण या दोन्ही राख्यांमागे दडलेल्या आहेत दोन सुंदर कथा। युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी शिशुपालने भर सभेत श्रीकृष्णांचा अपमान केला होता। तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केला। त्यावेळी त्यांच्या बोटाला लागलं आणि त्यातून रक्त येऊ लागलं। हे पाहताच द्रौपदीने क्षणभरही विचार न करता आपल्या साडीचा तुकडा फाडला आणि त्यांच्या बोटाला बांधला। द्रौपदीच्या ह्या प्रेमाची आणि मायेची त्यांनी कायम आठवण ठेवली आणि जेव्हा कौरवांच्या भरसभेत द्रौपदीचा वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तिच्या एका हाकेत त्यांनी तिचे रक्षण केले आणि तिची लाज राखली। याच्याशी संबंधित आणखी एक कथा म्हणजे भगवान विष्णू आणि पाताळ लोकाच्या राजाची। पाताळ लोकाचा राजा बळी, त्याने आपल्या भक्तीने भगवान विष्णूंना प्रसन्न केले होते आणि बदल्यात भगवान विष्णूंनी त्याला वरदान मागण्यास सांगितले। तेव्हा त्याने भगवान विष्णूंना आपल्यासोबत द्वारपाल म्हणजेच रक्षक बनून पाताळ लोकात राहण्याची मागणी केली। मात्र भगवान विष्णू पाताळ लोकात असल्यामुळे माता लक्ष्मीने त्यांना परत वैकुंठात आणण्यासाठी एका साधारण स्त्रीचे रूप घेतले आणि राजा बळीकडे गेल्या। त्यांनी राजा बळीला राखी बांधली। तेव्हा देवीने भगवान विष्णूंना आपल्यासोबत परत वैकुंठात पाठवण्याची इच्छा व्यक्त केली। राजा बळीने राखीच्या नात्याचा आणि दिलेल्या वचनाचा मान ठेवत भगवान विष्णूंना वैकुंठात परत पाठवले। म्हणूनच या दोन्ही कथांमध्ये आपल्याला एक गोष्ट समान दिसते, राखी ही केवळ मनगटावर बांधलेला धागा नाही तर प्रेम, विश्वास आणि दिलेल्या वचनाचं प्रतीक आहे। राखी हा फक्त धागा नाही तर एक वचन आहे। तुमच्या भावाला किंवा बहिणीला ही रील नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका सण संस्कृती भाविकाला।